बजाज डिस्कवर महाराष्ट्र। आता मी आहे जुन्नर शहरात। जुन्नर शहराला ऐतिहासिक महत्व आहे। या शहराच्या अवतीभोवती हडसर, शिवनेरी, चावंड, जीवधन असे ऐतिहासिक किल्ले आहेत। तसंच माणिक ढोसारखा जलाशय आहे। पण आज मी तुम्हाला यापैकी कुठल्याही ठिकाणी घेऊन जाणार नाही। आज मंगलमय दिवस आहे, गणपतीच्या प्रतिष्ठापनेचा दिवस आहे। आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अष्टविनायकांपैकी एक लेण्याद्रीच्या गिरिजात्मजाला। मी गणेश भक्त आहे। आमचं कुलदैवत सुद्धा गणपतीच आणि गोव्यातल्या माशेल जवळच्या खांडोळ्याला आमच्या गणपतीचं स्थान आहे। देव म्हणून तर मला गणपती प्रिय आहेच, पण स्वतः एक अभिनेता असल्यामुळे मला गणेशाचं कलाधिपती हे रूप अधिक भावतं। 14 विद्या आणि 64 कलांचं अधिपती असलेल्या गणरायाचं दर्शन मी कधीच चुकवत नाही, विशेषतः त्याच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी। मी आता जुन्नरहून लेण्याद्रीला निघालोय। जुन्नरला मुंबई माळशेज मार्गे येता येतं, तसंच पुण्याहूनही येता येतं। पुणे ते जुन्नर अंतर आहे 95 किलोमीटर, म्हणजे माझ्या बजाज डिस्कवर साठी फक्त 1.5 लिटरचं अंतर। जुन्नर ते लेण्याद्री रस्ता नितांत रमणीय आहे। गच्च हिरवाईच्या सोबत बाईकवरून प्रवास करताना मस्त मजा येते। महत्वाचं म्हणजे हा रस्ता मला माझ्या आवडत्या गणरायाकडे नेणार असल्यामुळे मी हा प्रवास उत्सुकतेने करतोय। समोर जो दिसतोय तो लेण्याद्रीचा डोंगर, आणि मी ज्या पुलावर आहे त्याला म्हणतात कुकडी नदीवरचा पूल। पूर्वी लेण्याद्रीला जायला होडीतून जावं लागे, पण आता या पुलामुळे लेण्याद्रीच्या पार पायथ्यापर्यंत जाता येतं। लेण्याद्री डोंगराच्या दर्शनानेही माझं मन सुखावलं। बाप्पा आता दूर नाही याची खात्री पटली। पण मग देवदर्शनासाठी मन अधिकच अधीर झालं। मी माझ्या साथीदाराला आणखी वेगानं पिटाळलं। माझ्या साथीदाराला घेऊन मी पुढच्या प्रवासाला निघालो। पण प्रवासाला निघायच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे। ती सांगितल्याशिवाय मला चैनच पडणार नाही। एक तपस्वी महिला होती। तिला असं वाटायचं की आपलं मूल तेजस्वी असावं, म्हणून तिने घोर तपश्चर्या केली। तपश्चर्या झाल्यावर तिने एक मातीचा गोळा बनवला, त्याला लहान मुलाचा आकार दिला आणि नंतर एक चमत्कार घडला। त्या मुलात अचानक जीव आला। तो गोळा सचेतन झाला आणि आपल्या आईला जाऊन बिलगला। मी आज तुम्हाला ज्याच्या दर्शनाला घेऊन जाणार आहे त्या लेण्याद्रीच्या गिरिजात्मजाची ही गोष्ट। खरं तर पार्वती ही पर्वताची मुलगी, त्यामुळे तिचं नाव गिरिजा असंही आहे। तिच्या आत्म्यापासून जन्मलेला म्हणून गिरिजात्मज। आत्मज म्हणजे मुलगा, गिरिजेचा आत्मज म्हणून गिरिजात्मज। डोंगरावरच्या गिरिजात्मजाचं दर्शन घेणं ही पूर्वी एखादं दिव्य करावं अशी गोष्ट समजली जायची, कारण आता तिथे जाण्यासाठी जसे सुंदर रस्ते आहेत तसे तेव्हा नव्हते। समोर उभा ठाकलेला हा डोंगर म्हणजे लेण्याद्री। मी आता गाडी खाली पार्किंग मध्ये लावणार आहे आणि हा डोंगर चढून जाणार आहे। लेण्याद्रीचा महाकाय डोंगर नजरेत मावत नव्हता। डोंगराच्या पोटात खोदलेल्या लेण्यात गणपतीची प्रतिष्ठापना केलेली असल्यामुळेच या गणपतीला लेण्याद्रीचा गिरिजात्मज असं म्हटलं जातं। या डोंगरातलं दगडी कोरीव काम दुरूनही अगदी सहज नजरेत भरतं। काळ्या पत्थरातला आविष्कार भारावून टाकतो। हा समोर प्रचंड डोंगर दिसतोय ना, तो लेण्याद्री। हा चढूनच मी गिरिजात्मजाच्या दर्शनाला जाणार आहे। हा उभा पहाड पाहून छातीत धडकी भरली ना, अहो घाबरू नका। वर जाण्यासाठी भक्तांसाठी व्यवस्थित पायऱ्या केल्यात आणि पायऱ्यांची संख्या आहे फक्त 300। मी पायऱ्यांच्या दिशेने निघालो। वाटेत देवदर्शनाला येणाऱ्या भक्तांना आकर्षित करणारी दुकानं रस्त्याच्या दुतर्फा थाटलेली दिसली। या दुकानात पूजेच्या सामानापासून सारं काही मिळतं।
नमस्कार मालक. काय नाव आपलं? विठ्ठल मध्ये मी लेण्याद्रीला चाललोय. मला काय घेऊन जायला लागेल? देवाच्या आवडीची लाल फुलं आहेत. हा. सर्व दुर्वा वगैरे देवाच्या आवडीच्या एवढेचे. हे दुर्वा आणि जास्वंदीची फुलं ती बाहेरून आणता का तुमच्या इकडचीच आहेत? आपल्या मळ्यातून आणतो. बरं बरं बरं. मला एक पलटी द्या ना. मी गिरिजात्मजाला आवडणारं रक्तपुष्प म्हणजे जास्वंद आणि दुर्वा घेऊन आता पायऱ्या चढतोय. देवाच्या वाटेवर आता चांगल्या दगडी पायऱ्या बांधण्यात आल्यात. त्यामुळे भाविकांच्या येण्या जाण्याची चांगली सोय झाली. इतक्या पायऱ्या चढणं ज्यांना शक्य नाही अशांसाठी आणि वयोवृद्ध व्यक्तींसाठी इथे डोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. साधारण 70 डोल्या इकडे आहेत. पायऱ्या चढणं अगदी अशक्य असलं तरच भक्त डोल्या करतात. ही लेणी सध्या पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असल्यामुळे 5 रुपयाचं नाममात्र शुल्क द्यावं लागतं आणि मग वर जावं लागतं. मीही इतर लोकांप्रमाणे रांगेत उभं राहून तिकीट काढलं आणि पुढे निघालो. प्रत्येक पायरी गणिक माझा उत्साह वाढत होता, कारण एक एक पायरी मागे टाकत मी देवाच्या अधिकाधिक जवळ चाललो होतो. कधी एकदा या पायऱ्या संपतायत असं मला झालं होतं. लेण्याद्रीच्या पायऱ्या चढताना मी भक्तीचा सोपान मार्ग चढतोय असंच मला वाटत होतं. त्यामुळे कळत नकळत माझ्या मनात भक्तिभाव जागृत होत होता. हाच भक्तिभाव मला वाटेत भेटणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या नजरेतही दिसत होता. डोंगरात खोदलेल्या पायऱ्या चढून जाणं म्हणजे सोपं काम नाही. कातळाकडे सहज नजर टाकली तरी अनेक लेणी आपल्याला दिसतात. ही सगळी लेणी बौद्धकालीन आहेत आणि अशाच एका लेण्याच्या विस्तृत सभागृहामध्ये गिरिजात्मजाचं स्थान आहे. हे स्थान जरी आता पुरातत्व खात्याच्या ताब्यात असलं तरी सर्वसामान्य जनतेचं हे लाडकं आणि आराध्य दैवत आहे. त्यामुळे सर्वांना दर्शनाची मुभा आहे. आणि पुराणातल्या एका गोष्टीनुसार साक्षात गणपती या डोंगरावर खेळले होते. गणपतीच्या बाळलीला आठवतच मी पुन्हा पायऱ्या म्हणजे भक्तीचा सोपान मार्ग चढायला सुरुवात केली. कृष्णाप्रमाणेच गणपतीच्या बाळरूपाचंही मला कायम आकर्षण वाटत आलंय. लहानपणी ऐकलेल्या बाप्पाच्या बाळलीला आठवत मी पुढच्या प्रवासाला निघालो. माझ्यासारखीच देवदर्शनाची ओढ इथल्या सगळ्या भाविकांना लागली आहे. त्यासाठी कष्टानं का होईना पण ते लेण्याद्रीचा हा उभा डोंगर चढत आहे. पण आम्हा साऱ्यांनाच माहिती आहे की आमचं खरं सुख पुढेच आहे. एकदा का या गणरायाला डोळा भरून पाहिलं की जगण्याचं सार्थक होतं हे माहीत असल्यामुळे पायऱ्या चढण्याचे कष्ट जाणवत नाही. देव अगदी जवळ आल्याची जाणीव झाली आणि मन थरारून गेलं. आता किती पायऱ्या उरल्यात याचंही भान राहिलं नाही. मी अधिक वेगानं पायऱ्या चढायला सुरुवात केली. लेण्याद्रीचा उभा डोंगर चढताना बहुतेक भक्तांची दमछाक होते, तशी माझीही झाली. पण गजाननासाठी एवढे कष्ट करायला काहीच हरकत नाही, कारण वर गेल्यावर गिरिजात्मजाचं जे दर्शन घडणार असतं त्याला काही मोल नाही आणि मला त्याच आनंदाची ओढ लागली.
गिरिजात्मज आता अगदी नजरेच्या टप्प्यात आलाय. खाली मला नितांत सुंदर असा निसर्ग दिसतोय. गिरिजात्मज भेटणार म्हणून मला आनंद झालाय, पण खालच्या निसर्ग वैभवाने माझा आनंद द्विगुणित झालाय. उत्साहाच्या भरात मी सगळ्या पायऱ्या चढून कधी वर आलो ते मला कळलंच नाही. आता मी आज जाऊन गिरिजात्मजाचं दर्शन घेणार आहे. डोंगरातल्या एका लेण्यामध्ये मंदिर कोरलेलं असल्यामुळे याला कळस वगैरे नाहीये. लेण्याद्रीच्या गिरिजात्मजाच्या मंदिराला कळस नाही, पण या मंदिराच्या प्रारंभीच संपूर्ण लेण्याची शोभा वाढवणारे दगडी खांब आहेत. हे दगडी खांब प्रशस्त आणि उंच असून त्यांच्या माथ्यावर प्राण्यांची शिल्प कोरलेली आहेत. ती पाहतच मी मुख्य गाभाऱ्याच्या दिशेने चालत निघालो. हे मंदिर डोंगरात काळ्या पत्थरात कोरलेलं असल्यामुळे आत थंड वातावरण होतं. गाभाऱ्यासमोरच्या सभागृहात शिरल्यावर आधी एकदम अंधारच समोर आला, पण डोळे अंधाराला सरावले आणि समोर दर्शन घडलं ते थेट गिरिजात्मजाचंच. त्याचं शेंदूर विलेपीत ध्यान बघितलं आणि मन एकदम शांत झालं. साऱ्याच भावना निवल्या. मनाच्या पोकळीत फक्त गिरिजात्मजच भरून राहिला. साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. देवाची सागर संगीत आरती म्हणजे निवळ प्रार्थना नसते, तो एक प्रकारे देवाला जागवण्याचा केलेला प्रयत्न असतो. ओम राजाधिराजाय प्रसय्यसायिने नमः वयमये श्रवणाय कुर्मये समे कामान कामकामाय मह्यं कामे. पूजेनंतर गिरिजात्मजाचं रूप अधिक झळाळून उठलं. गाभाऱ्याचा जणू कायापालटच झाला. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आता केलेल्या आरतीने गिरिजात्मज खरोखर जागृत झाल्यासारखं वाटलं. अर्थात हे वाटणं आपण मानसिक पातळीवर देवाशी किती तादात्म्य पावतो यावर अवलंबून असतं. गिरिजात्मजाची ही मूर्ती वेगळ्या आणि अखंड पाषाणात नाहीये, तर लेण्यातल्याच एका भिंतीवर हे बालरूप कोरण्यात आलेले आहे. लेण्याद्रीचं मंदिर हे दक्षिणाभिमुख आहे, तर देव मात्र उत्तराभिमुख आहे. त्यामुळे असं म्हणतात की जेव्हा भाविक येतात तेव्हा त्यांना फक्त देवाची पाठ दिसते, पण गजानन कुठल्याही रूपात आणि आकारात असला तरी भाविकांना भावतो आणि पावतो सुद्धा. मी गणपतीचा निस्सीम भक्त असल्यामुळे तो नेहमीच माझ्याशी बोलतो असं मला वाटत आलंय. आता आरतीनंतरही मला तसाच भास झाला. केवळ गिरिजात्मजच नाही, तर गाभाऱ्यात ठेवलेल्या गणपतीच्या विविध मूर्तीही मला भासमान झाल्यासारख्या वाटल्या. गिरिजात्मजाच्या गाभाऱ्यात मारुती शंकराच्या मूर्तीही आहेत. पूजेनंतर त्यांना हार फुलं वाहिल्यावर या मूर्तीही चैतन्यमय वाटायला लागल्या. गाभाऱ्यातल्या सर्व देवतांचं दर्शन घेतल्यावर माझं लक्ष मंदिराच्या गाभाऱ्यातल्या दगडी खांब आणि त्यावर केलेल्या नक्षीकामाकडे गेलं.
लेण्याद्रीच्या डोंगरात खोदलेल्या या लेण्या बौद्धकालीन असल्या तरी या गणेश मंदिरातलं कोरीवकाम खास हिंदू पद्धतीचं आहे. गाभाऱ्याच्या जवळच गिरिजात्मजाचं शेजघर आहे. अतिशय नीटसपणे सजवलेल्या या शेजघरात रोज रात्री पूजेतल्या अष्टभुजा गणेशाला झोपवलं जातं. गणरायाची ही शय्या विशिष्ट सण आणि उत्सवात सजवली जाते. या शय्यागृहातल्या भिंतीवर नैसर्गिक रंगात रंगवलेली काही प्राचीन चित्र पाहायला मिळतात. पाऊस वाऱ्यामुळे काही चित्रांची अवस्था वाईट असली तरी काही आजही चांगल्या स्वरूपात आहेत. पैकी एका चित्रात गणपती सालीपाट खेळत असल्याचं स्पष्ट दिसतं. त्याशिवाय ब्रह्मा विष्णू महेशाचं एक रूप असलेल्या दत्तात्रेयाचं चित्र इथं पाहायला मिळतं. या लेण्याद्रीच्या मंदिराला वेगळा कळस नसला तरी अतिशय भव्य आणि प्रमाणबद्ध असा सभामंडप आहे. नसलेल्या कळसाची उणीव हा सभामंडप भरून काढतो. गिरिजात्मज मंदिराचा सभामंडप खरोखर प्रशस्त आहे. सभागृहाच्या भिंतीत काही ठिकाणी देवड्या खोदलेल्या आहेत. तसंच दगडी भिंतींवर अनेक ठिकाणी शिल्प कोरलेली आहेत. पण कालौघात ही शिल्प इतकी धुसर झालीत की त्यांची रचनाच कळत नाही. मी काही शिल्प अगदी बारकाईने पाहण्याचा प्रयत्न केला. ही प्राण्यांची तसंच देवदेवतांची शिल्प असावी असं म्हटलं जातं. या शिल्पांचं निरीक्षण करत असतानाच मला देवदर्शनाला आलेले काही भाविक भेटले. मी त्यांच्यासोबत क्षणभर बसलो आणि गिरिजात्मजाचा जय जयकार केला. गणपती बाप्पा. देवदर्शनाने मी तृप्त झालो होतो. आता देव आणि मी वेगळा नव्हतो. त्या भारलेल्या अवस्थेतच मी मंदिराच्या आसपास फिरायला सुरुवात केली. मंदिराजवळच्या काही पायऱ्या उतरून एका प्रचंड मोठ्या अशा सभागृहात शिरलो. हे सभागृह म्हणजे चैत्यगृहच होतं. कारण सभागृहाच्या बरोबर मध्ये बौद्ध स्तूप होता. अज्ञानामुळे या स्तूपाला आजवर अनेक जण भीमाची गदा असं म्हणत असत. पण आता संशोधनाअंती हा बौद्ध स्तूप असल्याचं स्पष्ट झालंय. हा स्तूप अत्यंत रेखीव आहे. विशेषतः या स्तूपाच्या दोन्ही बाजूला एका रांगेत दगडात घडवण्यात आलेले स्तंभ अतिशय रेखीव आहेत. या स्तंभांच्या शीर्षस्थानी विविध प्राण्यांचे मुखवटे कोरण्यात आलेले आहेत. मुख्य म्हणजे एरवी मंदिरात किंवा इतरत्र चौकोनी दगडी खांब पाहायला मिळतात. मात्र या सभागृहातले खांब गोलाई असलेले आहेत. त्यामुळे ते पटकन नजरेत भरतात. मी गणरायाप्रमाणेच या बौद्ध स्तूपाचंही शांत चित्तानं दर्शन घेतलं आणि तिथून सुखानं बाहेर पडलो. गिरिजात्मजाच्या मंदिर परिसरात अनेक बौद्ध लेण्या आहेत. मी सहज एका ठिकाणी पायऱ्या चढून वर गेलो. तिथून आजूबाजूचा सारा परिसर माझ्या नजरेच्या टप्प्यात आला. बौद्ध भिक्खूंनी आपल्या निवासासाठी खोदलेल्या खोल्याही दृष्टीस पडल्या. मी त्या खोल्यांमधून फिरूनही आलो. क्षणभर बौद्धम शरणम गच्छामीचे सूर कानावर पडल्याचा भास झाला. पण क्षणभरच. मीही पुन्हा गणरायाच्या ध्यानात स्वतःला गुंतवून घेतलं. तेव्हा ना गणेश भक्तांची रीघ वाढली होती. मुलांपासून थोरांपर्यंत प्रत्येक जण गिरिजात्मजाच्या दर्शनाला आसुसलेला होता. गिरिजात्मज अशा दुर्गम ठिकाणी जरी बसलेला असला तरी त्याच्या भक्तांमध्ये अजिबात खंड पडलेला नाही. किंबहुना भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. दर माघी चतुर्थीला गणेशोत्सवात आणि भाद्रपदात हा सगळा लेण्याद्रीचा डोंगर भक्तांनी फुलून गेलेला असतो. पाय ठेवायलाही जागा मिळत नाही. गिरिजात्मजाकडे इतरांप्रमाणे माझ्यावरही छत्रछाया ठेव अशी मनोभावे प्रार्थना केली आणि पुढच्या प्रवासाला निघालो. खाली वाट बघते माझी बजाज डिस्कवर DTSI 150cc बाईक. उतरताना पुन्हा एकदा समोर पसरलेल्या विस्तीर्ण प्रदेशावर नजर टाकली. समोर महाराष्ट्राचा इतिहास घडवणारी शिवजन्मभूमी असलेली शिवनेरीची वास्तू खुणावत होती. गिरिजात्मजाचं दर्शन झालं. त्याचं रूप डोळ्यात मनात साठवून घेतलं. बजाज डिस्कवर महाराष्ट्र.